एवढे जे महिमेचे करणे कायमी वानो वाचाळपणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे केबुता कल्पतरू वरी फुलोरा कायसेने पाहुणे रूप क्षीर सागरा कौणे वासिका पुरा सुवासुदेव चंदना ते कैशनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी प्रभू तुम्ही महेशाची अमृते आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती मनोनी बोल जरे गंगावती शुकारार के हरिओ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 हरिओ ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती महादेव प्राप्त प्रसंगी वाग्यज्ञ कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने केलेलं कवित्व, गुरूंच्या आशीर्वादाने केलेलं कवित्व म्हणून गुरुचं नाव अभंगामध्ये. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणांचा कूट प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला सुरुवात गल्लीपासून करू का दिल्लीपासून? गल्लीपासून. धन्यवाद. गरज आहे महाराज. ज्या माणसाने आपलं आयुष्य परमार्थासाठी झिजवलं, ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, धर्म टिकवून ठेवला, आज ते आपल्यात हयात जरी नसतील पण त्यांच्या आठवणी मात्र जिवंत आहेत. या क्षेत्राला एका पुराणाचा वारसा लाभलेला आहे. अनादी काळापासून 300 वर्षांची परंपरा संस्थांचे रतननाथ महाराज संस्थान भरे जागीर श्रावण महिन्यामध्ये भागवत कथा. कालांतरानं आपल्या गावामधील 18 वर्षे ज्यांनी आपल्या स्वगृही भागवत केलं, त्यातले एक निष्ठावंत वारकरी यात कीर्तनाला उभे, विठ्ठल महाराज चोपडे यांच्या घरी 18 वर्ष भागवत झालं. मी लहान होतो. त्याच्यानंतर भारद्वाज भूमीमध्ये सातारकर महाराज, आज ज्यांची समाधी ऋषीवटला रिसोर्टला आहे, त्यांनी महादेवाच्या मंदिरासमोर भागवत कथा केली. 2च धोत्र वरून बांधले होते, लाऊडस्पीकर नव्हता. हा झाला तो पुराणांचा वारसा. या भूमीतून ज्यांना ज्यांना भक्तीचा वारसा लाभला, एक काळ होता. मी 12-13 वर्षाचा असेन. मी 12-13 वर्षांचा असेन. 1979 साली या भारद्वाज पुण्यनगरीमध्ये एका वारकऱ्याच्या प्रेमापोटी या भारद्वाज भूमीमध्ये दुपारच्या विसाव्याला विदर्भ भूषण पांडुरंगाचा अवतार गजानन महाराजाची पालखी या भूमीमध्ये आलेली. शाळेतच आली होते. इथं समोर जाऊन मोप करून ती जवळा मार्गे गेली. त्याच्या अगोदर जवळ्याला पाणी नव्हतं. गजानन महाराजाचे चरण लागले, जवळ्याला पाणी झालं. त्याच्यानंतरचा वारसा सांगतो. त्याच्या अगोदरचा एक वारसा आहे महाराज. ज्यांना चर्मदृष्टी नव्हती पण ज्ञानदृष्टी होती, असा एक महात्मा, त्या महात्म्याचं नावे भीमाशंकर महाराज. दोन्ही डोळ्यानं आंधळे होते. लादूराम शेटजीच्या इथं मुक्काम असायचा आणि एक टाइमचं जेवण मठामध्ये असायचं. दुसरा काही काळापुरता वारसा लागला.
सदगीर महाराज या भर जागीरमध्ये ते वास्तव्याला राहायचे. ज्यांच्या प्रयत्नानं गजानन महाराजाची पालखी या पुण्यक्षेत्रामध्ये आली ते त्या काळात ते वारकरी होते. ज्यांनी संस्थांशी आग्रह धरला की महाराजांची पालखी माझ्या गावात आली पाहिजे, ते गुरुस्ते पंडितराव ज्ञानूजी चोपडे. ते शेगावच्या संस्थेत शिकायला होते, त्यांच्यामुळे इथं पालखी आली. आज ज्या गणेशाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एवढा जो उत्सव सोहळा करतो, या जागेवर गजानन महाराजाच्या हत्तीला पालखीला पाजण्यासाठी हापशी मीच आणली होती. इथं हापशी होती, इथं वड होता. वडाच्या बुडी एवढीच मूर्ती होती हनुमंतरायाची. या गावात एक माऊली होऊन गेली. त्या माऊलीला हनुमंताची दशा सहन झाली नाही. उदार अंतकरण केलं त्या माऊलीनं. माझ्या हनुमंताचं मंदिर बांधलं. त्या माऊलीचं नाव आहे वैकुंठवासी मंजुळाबाई घरकळ. तिथून नंतर इथं विकास सुरू झाला. आधी भक्त येत असतो आणि मग देव येत असतात. आधी हनुमंत आले, मग गजानन महाराज आले आणि मग ब्रह्मांडाचे मालक पांडुरंग परमात्मा आले. आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. कथा करो कथा करो मत्यानुसार, आइए महाराज विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. कथा करो मत्यानुसार, कथा करो मत्यानुसार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. प्रेम सहित गदी धरू, प्रेम सहित गदी धरू, पधारिए पवन कुमार, पधारिए अंजन कुमार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज विराजिए. पवन कुमार, पधारिए अंजन कुमार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, विराजिए, लहान मुलाचं चॅनल नाही बराच. आज लहान लेकराचे भावले लागणार नाहीत. भावल्याचं चॅनल नाही. हे चॅनल आमच्याजवळ आहे पण बाहेरगावी गावात नाही. गावात असे चॅनल टाकले असते आता लोक टिकून राहिलो नसतो महाराज. गावातल्या कीर्तनकाराच्या कीर्तनकाराला लोक येत नाही. पण इथं गडगंज समाज आहे. तुमच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात. 4 वर्षाच्या वर गावच्या लोकांना महाराज टिकू द्यायला नाही. 4 वर्षाच्या वर काही महाराजाला गाव सोडावं लागलं. पण अजून गाव प्रेम करते. ही गजानन महाराजांची कृपा आहे. छोट्या मोठ्या भानगडी असतात.
अभंग ज्ञानोबारांचा आहे. कवित्व जरी ज्ञानोबारांचा असेल पण शिष्य त्यालाच म्हणा की जो गुरुचं नाव समोर करतो. गुरु बडा क्या चला बडा, गुरु आगे चला खडा. गुरु किती विद्वान झाला, शिष्य किती विद्वान झाला, गुरुपेक्षा मोठा होत नाही. मुलगा मायबापापेक्षा किती मोठा झाला तरी मायबापापेक्षा मोठा होत नाही. अधिकारी होऊ द्या केवढा, मायबापापेक्षा तो मोठा होणार नाही. मोठा साहेब झालाच आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या गुरुचं नाव पुढं घातलं. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, अनुभवे विन गुरु महिमा न जाणते रे. डंबाळ की उंबराला वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. मोठं रहस्य अभंगामध्ये. कीर्तनात रहस्य असलं पाहिजे, कीर्तनात वैराग्य असलं पाहिजे. मी प्रत्येक तुम्हाला सांगतो, कीर्तन कुठेही असो, प्रत्येकाने 2 लेकरं घेऊन कीर्तनाला यायचे. अक्षय महाराज किती तुम्हाला हळदच लागली नाही, तुम्ही कुठून आणसाल? महिला असो पुरुष असो, प्रत्येकाने 2-2 लेकरं आणायचे. लेकरं संघ आणल्याशिवाय तुम्हाला कीर्तन पावन होणार नाही, पुराण सुद्धा पावन होणार नाही. काही मंडळी म्हणतील हे ध्यानावर नाही का आज. तुम्ही भजनेन बी 2-2 लेकरं आणायचे, सदाशिव तो बी 2 आणायचे, भगवान महाराज तुम्ही पण 2 आणायचे, जरी मुलगी असत तुम्ही प्रत्येकानं 2-2 आणायचे, प्रत्येकानं 2-2. कथाकारां पण 2 आणायचे. तरच तुम्हाला पुराण कळल, तरच तुम्हाला कीर्तन कळल. लोक म्हणतील लेकरं कथा ऐकू देत नाहीत, पण महाराज म्हणते लेकरं आणा. महाराज कीर्तनच त्याचं नाव आहे की ज्याला कळालं. कीर्तनात 2 लेकरं आणायचे. एका लेकराचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. हे 2 लेकरं जर सोबत असतील ना, हे दिसणार नाहीत, दांगडो करणार नाहीत, हे आतून राहतील. महाराज ज्ञान वैराग्य लेकरं जर सोबत असले तर कीर्तनही कळल आणि कथाही कळल. विठाला विठाला विठाला. खूप पुढे गेले भर जागीर, पण कधी कधी सत्यपालाची आठवण येते. उगा तरी कामा फिरत ग, तुझं गावात नाही गा तीर्थ. ए बापा, शूटिंग चालू रे चिमण्या, काय भर नाही ते काढून टाकते, ते काढून टाकते. एक कीर्तन हुकवलं शूटिंगवाल्यानं माझं नांदऱ्याचं. त्यानं दुसरा कार्यक्रम घ्यायला होता. आत्ता आमची 26 तारखेला भेट झाली हिंगणीला. 7 दिवस होता हा कॅमेरावाला तिथं. 7 दिवस भर जागीर खूप पुढं गेलंय. जितकं पुढं जाईल तितका आनंद आहे. 3 सप्ते व्हायलेत. माझं एकच स्वप्न आहे, मी मरायच्या आधी पूर्ण झालं पाहिजेत. फक्त गाव तीर्थक्षेत्र घोषित झालं पाहिजेत. आमदाराला बोललो, जिल्हा परिषद सदस्याला बोललो, सगळ्यांना बोललो. नावं घेत नाहीत, फक्त हो हो म्हणतात, पण करत काहीच नाहीत. आपल्या मागलं लोणी तीर्थक्षेत्र झालं भीमराव महाराज. यावर्षीचा इतिहास सांगतो तुम्हाला. यावर्षीचा आत्ता इकडे शेनगाव तालुक्यात बनगाव आहे. 2च वर्षापासून मोठा सप्ताह करायलेत. मोठा भगवान बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षी त्या सप्त्याच्या शेवटी त्या भागाचे आमदार गेले तानाजी मुटकुळे साहेब, आणि तीर्थक्षेत्र ड्रचा दर्जा दिला. या 2 वर्षात आमच्या गावचं आयुष्य गेले पण होत नाही. 9.25 लाख वर्षाचा इतिहास या भूमीला आहे. 9.25 लाख वर्षाचा. भारद्वाज मुनीचा आश्रम भारतात 2च आहेत. एक प्रयागराजला आहे आणि एक भरजागीरला आहे. एवढी पुण्यवान भूमी आहे. पण तसं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मायासारखा सरपंच लागत. आणि मी जर उभा राहिलो तर लोक चानी कोरे चित पायडेश्वर राहणार नाही. अर्थवा कीर्तनच करा, कशाला उभा राहिला.
दिनकर महाराज सत्ववानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारी येले बाळ सखा मन विशी त्याचे नाची बळ जेनी म्हणे मी जाणे तुझा धुंद झाला तुझा दरबार अरे गावासाठी झटावं आणि गावासाठी मरावं देशाचा राजा देशासाठी झटतो आणि देशासाठी मरतो म्हणून त्याचं ब्रह्मांडात नाव स्वतःचा स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून कोणतंच कार्य करू नये राजांती नरक राजान जर स्वार्थ पुढे ठेवला तर राजाला नरक चुकत नाही तो चुकीचं सांगणार नाही धर्म राजाला नरकवास भोगावा लागला अभंग ज्ञानोबारांचा आहे आणि ज्याच्या आधारानं कवित्व केले त्यांची गुरु आहेत आणि ते गुरु भगवान शंकर आहेत भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथाचा आहे म्हणून 3 दिवस लागले मला अभंग निवडायला जिथं ज्ञानेश्वराचं नाव आलं पाहिजे निवृत्तीचं बी आलं पाहिजे म्हणून तेव्हा हात पहाट सापडला विठाला विठाला सर्व भजनी मंडळीला धन्यवाद तुळशीवाल्या चोपदार दुसरा कुठे दौला कुठे तिकडे समोर समोर दौला मोठा हुशार आहे बाप्पू तो इथं कवा थांबत नाही शाळेच्या गेटवर तो बाहेरून फिरतोय 1 नको 2 नको आता नाव दौला आहे बाप्पू असो बाहेर थांबला थोडा पाहुणे घरी बसले तिथं काठी घेऊन आला म्याल बाबा मालक तर आला आटपा म्हणे अरे म्याला बौद्धर साधम नाही उशीर तो आटपा गडबडीनं आपलं कपडे बदलले चाल म्हणलं बाबा अभंग ज्ञानोबारांचा आहे खूप रहस्यमय अभंग आहे आरी वरी आर रे तुम्हाला साधा दृष्टांत सांगतोय नंतर अभंगाकडे जातो लहान लहान मुलं खेळ खेळायचे पा ते खेळ बंद झाले आता बाभळीचे काटे आणायचे जोड काटे जोड काटे आणि शेळ्याच्या लेंड्या आणायच्या आणि त्या लेंड्या खोसायच्या काट्यात ते पाहते ते सांगायलेत मौजकर एक काटा करायचा उभा त्याच्यावर ठेवायचा जोड काटा नाही काढीवर कवा सांगतो मग त्याच्यावर जोड काटा झाले 2 आता त्या दोन्ही काट्याला 1 लेंड्या झाल्या 4 त्याच्यावर पुन्हा जोड काटा ठेवायचा काय निर्माण झालं त्यातून त्या आरीतून निर्माण झालं काय आणि नेमकं त्याचं रहस्य काय आपण अभंगाच्या पहिल्या प्रमाणामध्ये हरिवरी आर रे पिंपळावरी पार रे 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 हरिवरी आर रे पिंपळावरी पार हरिवरी आर रे पिंपळावरी पार हरिवरी आर रे पिंपळावरी पार हाली कुंभारवरी दात भोवे खाली कुंभारवरी दात भोवे डंबाळके कुंभराला वाळके डंबाळके कुंभराशी वाळके खाली कुंभारवरी दात भोवे खाली कुंभारवरी दात भोवे डंबाळके उलटच कवित्व वाटतं आपल्याला कुंभार वर असतो
पण ज्ञानोबा म्हणतात कुंभार खाली आहे, चाक वर आहे. वरचं चाक म्हणजे ब्रह्मदेव आणि खालचा कुंभार म्हणजे विष्णू. विठ्ठला तू वेडा कुंभार. खालचा कुंभार. आपल्या गावात बी कुंभार आहेत. गावात 2 लोक अर्जंट पाहिजेत, कोणी असो का नसो. कुंभार आणि ब्राह्मण. कुंभार आणि ब्राह्मण हे 2 लोक अर्जंट पाहिजेत गावात. बाकी असो नसो. मग संदोगी नसला चालेल, त्याचं महिन्या 15 दिवसाला काम आहे. कुंभाराचं काम दररोज आहे आणि ब्राह्मणाचं काम सुद्धा दररोज आहे. जे लोक कधी मधी पाहिजेत ते नसले तरी चालतील, आणि 2 लोक अवश्य पाहिजेत, आणि ते आपल्या भूमीमध्ये आहेत. विठाला विठाला खाली कुंभार आहे, चाक वर आहे. ज्ञानेश्वरी मध्ये अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुळा, वनी झाला कानडा दीपत्वासाठी. ज्ञानोबा म्हणले अवतरली गाडग्या घडा. कुंभार जशी मडकी घडवतो, किती घडवतो, किती त्याचे जीव जन्माला आलेत. पण कुंभारानं घडवलेले सगळेच मडके दह्यालाच जातील हे सांगता येत. तुम्हाला कसं काय माहित? काही दह्याला जातात, काही कुठं जात असतील, काही कुठं. एका मडक्याचं स्पेशल काम आहे, त्या 3 दोऱ्याच्या मधात त्याच्या पोटात आग. काही मडके कुठं, काही कुठं. ज्ञानोबारायची ओवी महाराज. अवतरली गाडग्या गडा, पृथ्वी अनोळख झाले मुळा. मडकं कशापासून बनलं? मातीपासून. त्याच्यावर क्रिया केली, मातीचं बनलेलं मडकं फुटलं. ती माती खापराला जवळ येऊ देत नाही. बनलंय तिच्याच पासून. किती वर्षे खापर तसंच राहतंय महाराज. अभंगात वर्णन आहे, खापर मस्तकी. भगवान शिवाच्या अभंगाच्या वर्णन, त्या अभंगामध्ये खापर मस्तकी. काही लोकांच्या खापर मस्तकावर द्यावं लागतं आणि काहीच्या पुढं धरावं लागतं. आहे एकच. खाली कुंभार, चाक वर आहे. पण या चाकानं पहिलं निर्माण काय केलं? ज्याला आपण संसार म्हणतो. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात मराठीतच सांगतो तुम्हाला. काय काय उभी अस्मत् सर्व वृक्षाणाम देवर्षी नामच नारदा. पिंपळ हा संसार वृक्ष आहे, आणि तो संसार वृक्ष उलटा आहे. आतापर्यंत सरळ संसार कोणाचाच झाला नाही. तुमचा आमचा होईल. या चिमण्याचं स्वप्न तर लयच मोठं आहे दादा. महाराज एकदा माझ्या संगीताचं लगन हो द्या, आणि एकदा ती कुत्र मांजर झाल्यावर कसं होईल? एकदा तिला कुत्र मांजर झालं की मग मी मोकळीच आहे. कुत्र मांजर झाल्यावर मोकळी नाही, तुला जीव द्यावा लागल. अवघड आहे. जन्म मरण संसार आहे. तुम्ही आम्ही करतो हा प्रपंच आहे. जगद्गुरु तुकोबारांना प्रपंचाचा एवढा पूर आलाय, त्या पुरात आज्ञेने जीव वाहून चालले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज देवाला मागणी केली, प्रपंच ओसरो. प्रपंच तुझे पाई मोर ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा.
करिला पांडुरंगा शुद्ध रंग वायुरंगा शुद्ध रंग वायुरंगा शुद्ध रंग वायुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रपंच बसरो चित्त तुझे पायी मर. देवा चित्त तुझ्या पायी नसल्यामुळे या प्रपंचात महामायेचा पूर आलाय. वाहून चाललो आहे मी त्यामध्ये. का? संसारातून प्रपंचात आलो. आधी संसार, जन्म मृत्यू हा संसार आहे. संसाराच्या पोटी प्रपंच आहे. बरोबर आहे. अवघाची संसार हा जन्म मरण संसार मी सुखाचा करीन. तो संसाराबरोबर आहे. मग संसार निर्माण झाला. त्यांचं नाव आहे पिंपळ वृक्ष. पण उलट आहे. या पिंपळ वृक्षाच्या मुळ्यावर आहेत आणि शेंडाखाली. योग अभंगे महाराज त्याच्यावर कीर्तन बसवणं सुरू झाले. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे. देवा पूजू गेलो तव देऊळची उडाले पर्यायचे सद्गुरु राया रे. आणि याच अभंगात मजा येते. भजनेच्या पाठ असलेला अभंग ना. पाठ नसला पाहिजे याय बराच लवकर सापडला बापू. त्या सोनशील म्या दादला घेतला मोडकेचे घर तुटकेचे पर भजनेल कीर्तन होस्तोर सापडला नाही. आणि ते गावातल्या लोकांनी म्हणलं कुठलं महाराज आहे रे. ते बोलू नको बोलू नको. ते महाराज कुठला असो तुला अभंग सापडला नाही महाराज काय करत. महाराजाला मारू नाही. आवडे संसार जन्माला आला मुळ बरे शेंडा खाले. याचा अर्थ काय? ज्ञानोबाराय म्हणजे पार वर आहे. आपल्या पाहण्याच्या दृष्टीने पार खाली पिंपळवर आहे. पण नाही उलट आहे. तुम्ही माझ्या पांडुरंगाचं चंदन पहा कसं आहे ते. माता शोभे पिंपळ पाळ श्याम. वा काकड्यासारखं भजनच नाही बरं. गोमटे ते करा माझे भारवो जे तो माझे भारवो जे तो माझे वंचिले ते पाया पास नाही आसी वेगळे नाही आसी वेगळे. डोळ्याला पाणी आणतं काकडा भजन. काकडा ही पहिली पूजा आहे. गाथा भजन ही दुसरी पूजा आहे. आणि नौका ही त्रिकाल संध्याची तिसरी पूजा आहे वारकऱ्यांची. प्रत्येक वारकऱ्यांना दुपारी 2 अभंग तरी म्हणावेत महाराज मनातल्या मनात. तुम्ही कोणतंही कर्म करा तुमचं पण 2 अभंग म्हणा माझ्या तुकोबाराचे गाथा भजन. सकाळची पूजा काकडा आहे. तुम्ही 5 का अभंग म्हणा ना. नका सगळा म्हणू आपण शेतकरी आहेत. मनातल्या मनात तुम्ही 5 का अभंग म्हणा ना माय बाप. अरे माझ्या ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यात दुपारच्या 20व्यापर्यंत काकडाचं भजन चालतंय. भीमराव महाराज पोरावा आहेत विचारून घ्या तुम्ही. आरंभी आवडी आदरे आले नाम आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा गोपाळा तो माय माऊली जीवेचा ज्वाळा. तुझी येणी नामे सकळ संदेव पिटला महाप्रकुमा देवीवरू श्री विठ्ठला. मी म्हणून कीर्तनकारांनी वारकऱ्याचे नियम कीर्तना सांगितले पाहिजेत. आमचे कीर्तनकार नियम करत नाहीत तर काय सांगतील. अवघड प्रसंग महाराज. मी असं ठरवलंय प्रत्येक गावाला सांगालो मी सप्ताह लहान करा का मोठा करा. माझा राग येऊ देऊ नका कोणाला. लहान करा का मोठा करा पण कीर्तनकाराची तारीख आधी घ्या. ते 5 म्हणतंय का परमेश्वर 7 घ्या महाराज. ते म्हणाल गाव काय भारी गडा. साध्य सर अहो नक्की घ्या लिहून 7 देऊ. हो तारीख घेतल्यावर अर्ध्या घंट्यानं फोन लावा. जय हरी महाराज. हे महाराज एक विचारायचं होतं. विचारा बाबा असं काय नाही. तुमच्याकडे गाय काय हे दात काढ नको काढू. गाय आहे का सांग. आपल्याकडे गाय नाही महाराज तारीख कट.
मान्य करशील? मी सांगालोय खरं आहे का खोट आहे? फक्त लोकांना महाराज आले बाबा, महाराजाला दूध पाहिजे तर रानबोके आहे का तो? दूध पिणाऱ्या महाराजाचं ना आपलं तर कसंच पटत नाही. जवळजवळ 90% महाराजाचं माझं पटतच नाही. महाराज मी महाराज आढाऊ आहे, म्हणजे आढाऊ नाही महान ना, मी आढाऊ महाराज आहे. मी कोण्या संस्थेत शिकलेला नाही. मी तुकोबारायच्या वंशातला, ज्ञानोबारायच्या वंशातला. ज्ञानोबाराय कोण्या संस्थेत शिकले? माझे तुकोबाराय कुठे शिकले? माझे सेना महाराज, अरे माझे संताजी महाराज, माझे गाडगे महाराज हे कुठे शिकले? आजकाल फक्त डिप्लोमा लागायला आहे, डिप्लोमा. बापा काय संस्कृत बोलतोय, काय मातीत घालतो त्याची संस्कृत. आचरणाचा पत्ता नाही, संस्कृत बोलते. ज्ञानेश्वर महाराज माझा मराठाची बोल कौतुके, अमृताची पै जिंके, ऐशी रसिकाक्षरे मेळवीण ए मराठीची नगरी. बघा तुम्ही ब्रह्मविद्येचा चुकाळू कोणी घेणे देण्याची वरी सुख देई, असंच काहीतरी शब्द आहे महाराज. मराठी सारखा आनंदच नाही. अरे ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृत मध्ये गीता दुसऱ्या भाषेत लिहिता येत नव्हती का? मराठीतच का लिहिली? केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृतात गाठी ज्ञान दृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृतात गाठी ज्ञान दृष्टी, केली से मराठी कोमल चाल म्हणले. प्रसाद महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा. संस्कृताची गाठी उडून ज्ञान दृष्टी, केली से मराठी गीता देवी. संस्कृत भाषेत बांधलेलं ज्ञान तुमच्या आमच्यासाठी माझ्या ज्ञानोबारानं मराठीत प्रगट केलं माय बाप्पा, मराठीमध्ये. म्हणून आपण त्यांचे अधिकारी झालो. विठाला विठाला विठाला. संसार तयार केला या वरच्या चाकातून, ब्रह्मरूपी चाकातून संसार तयार झाला. पण संसार उलटाय माझे ज्ञानोबाराय म्हणले. त्या वृक्षाच्या मुळ्यावर येत आणि शेंडाखाली. आपल्या भागात ती परंपरा आहे महाराज. आपल्या शेवटच्या दिवशी पिपळाचे पानं लागतात. तुमच्याकडे आहेत का? आहेत का? मौजात आहेत का महाराज पिपळाचे? आहेच. त्याला ते शिळक लावायला जमत नाही, ते दुरून सगळ्या माणसाला लावता येत नाही. इकडल्या वारणात एकच माणूस आहे मधुकर जाय बाय, दुसऱ्याला जमतच नाही कोणाला. कोणी मेलं की तिकडं जायला लागते. मग 10 दुरण लावून द्या, तिकडं कोणी मला माहित नाही. कसं चंदन आहे माझ्या पांडुरंगाचं. आकार कसा पिंपळ पानासारखा आहे, शेंडा खाली आहे. माझ्या पांडुरंगाचं चंदन सांगते, ज्या संसारात जन्माला आला तो संसार सुपळ करा, नाही तर संसार उलटा आहे. आधी संसार सुपळ झाला हो माये, दिखेले पाय विठोबाचे. म्हणून संसार वृक्ष तयार झाला तो उलटा आहे. बघा तुम्ही, आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरी चाक. संसार वृक्ष तयार झाला. जात्याचे 2 प्रकार आहेत. एक जात दिसतंय, दुसरं जात दिसत नाही. दिसत जात दळण नसलं की बंद राहील, पण जे जात दिसतच नाही ते कधीच बंद राहत नाही.
जनाबाईनं त्या जात्याचं वर्णन केले, या जात्याचं नाही केलं. लोक म्हणतात हेच जात आहे. जनाबाईचं जातच नाही कळालं अजून, जातच राहील ना. जात्यात पळून जाणारे जीव भरडले गेले. अक्षय महाराज त्याचं काय झालं? पीठ पीठ झाल्यावर तसंच राहिलं का काही झालं? पोळ्या आता जेवारीचा असो गव्हाचा असो, बाया किती जीव लावून तुझा घडी मारू मारू. आता जेवारीचा असलं तर लय पळू लागला नाही, लय पळू लागला. तुला काय वाटायले? जरासा थांब. या अशा गुदगुल्या व्हायल्या तव्यावर टाकलं की आणि गालच फुगवला. सना ना 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 ना, गाल फुगला. बाई म्हणली हिटगू नको. बाईन लगे तांब्यातल्या पाणी घेतलं त्याच्या गालावर टाकलं. झालं खाली. असा गाल दाबला त्याचा खाली. त्याचा खालचं अंग भाजलं. म्हणलं आता मोकळा झालो गळाई किपून. बाई मोठी हुशार म्हणजे भाजला का खालून घालून घातला सरळता. असा केलं तो निकोन भाजलं. यार म्हटलं झालं कानू? बाई म्हणे बापू लय राहिला अजून. बाई सराट्यानी चुलीतला इसतो बाहेर वाढा आणि दिलं चुली लावून बम फुगलं. इतकं भाजून बाईचा अविश्वास त्याच्यावर. भाजलंच नसल. बाई नखांदा बुरा ती कच्चं राहिलं का कुठं? आणि जिथं कच्चं राहिलं तिथं चुलीत भिडवती. बरं तुम्ही सांगा एवढं झाल्यावर पुन्हा काय झालं त्याचं? यमाचा पाहुणा प्राणी प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी यमाचा पाहुणा. हरवीना जन्म नरकचे पैजाना, हरवीना जन्म नरकचे पैजाना, हरवीना जन्म नरकची पैजाना, हरवीना जन्म नरकची पैजाना, हरवीना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरवीना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरवीना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरवीना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना. हरिविनय जन्म. ज्या जीवानी खुटा सोडला त्याचं नुसतं पीठच नाही झालं, त्याचं नरक झालं. ज्या जीवानी देव सोडला त्याचं नरकच झालं. म्हणून पिंपळावरी पार रे. काय सुंदर संसारातून काय जन्माला आलंय. आता पुढं खरं निरूपण आता पुढं सुरू करतो. किती वाजले? आजचं कीर्तन 12:15 सुटत. कारण गावातला महाराज आहे ना बाप्पू. 12:15 शिवाय सुटणारच नाही. आणि शेवटी शेवटी कटाळा कोणालाच येणार नाही. चित्रपट जसा शेवटी रंगात येतो का आधी, कीर्तन काही इतका हलकट आहे का? कीर्तन रंगात येणं जय विठ्ठल होणं संगत. तुम्ही काही काळजी करू नका. या संसारातून जन्माला काय आलं? पिंपळ वृक्षा संसार यातून जन्माला काय आलं महाराज? अभंगाचं दुसरं चरण. डंबाळके उंबराला वाळके, डंबाळके उंबराला वाळके, डंबाळके उंबराला वाळके,
डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके पिंपळा काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे हो पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळाला काकड्या लागल्या रे डंबाळ के उंबराला वाळके उंबराला वाळके उंबराला वाळके उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके उंबराला वाळके उंबराला वाळके बघाया संसार वृक्ष पिंपळातून काय काय जन्माला आलं. डंबाळके उंबराला वाळके. डंबाळके म्हणजे काय हो? डंबाळकेचा अर्थ होतो भरपूर. विहीर कशी काय भरली? डम भरली. सोयाबीन किती झाली? हा डंबाळून झाली. डंबाळून डंबाळके उंबराला वाळके. आता शेणीच्या याला वाळकं येतात का उंबराला वाळकं येतात? ज्ञानोबारायन उंबराला वाळकं दाखवलेत. मग ज्ञानोबाराय वेडे का आपण वेडे? उंबराला वाळके. एक लक्षात ठेवा, काही वृक्षांची फळं असे आहेत वाऱ्याचा झटका आला तरी पडतात, पण उंबराची फळं अशी आहेत केवढं वारं आलं तरी आपल्या खोडाला सोडत नाहीत, पडतच नाहीत. उंबराला वाळके म्हणजे संत. ही उंबराची वाळकं म्हणजे संत आहे. त्या खोडाला पक्क धरले असं त्यानं घोच्या घोस किती वारं येऊ द्या पडणारच नाही. पिंपळाला काकड्या, तर पिंपळाला बारीक फळ येतात का काकड्या? ज्ञानोबाराय म्हणले पिंपळाला काकड्या लागल्या इथं. अरे पिंपळ म्हणजे संसार, आणि संसारात जन्माला आलेले काही विषय जीव. काकडी म्हणजे विषय. पिंपळाला काकड्या लागल्या. एखाद्या बाई राग येऊ द्या तुम्ही ती कशी बोलती पा. रजे तुला काकडी सारखं म्हणजे मी मनान बोलायलो का खरंय? मग ती टरबुजासारखं म्हणाव ना, नाही तर गोबी सारखं चिरून खाईन म्हणाव, नाही तर टमाट्यासारखं चिरून खाईन म्हणाव. काकडीच का म्हणली? एक लक्षात ठेवा, काकडीला आयुष्य कमी आहे. ती विषय ती नाही उपयोगात आणली तर ती सडती. पण उंबराचं उंबर कधीच सडणार नाही. खाली पडलं तरी त्याच्यात आळी तयार होणार नाही. ते उंबर म्हणजे संत आहे. उंबराला वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे. काय काकड्या आहेत पर हरी हो. विषय ओढी फुलले देवा, विषय ओढे फुलले देवा, आता याची कोण करील केवा, आता याची कोण करील केवा.
करील पदे नारायणी भाव पायनी ठाव नर देहा विषय मोही भुलले जीवा आता याची गोळा करीला जीवा पदे नारायणी भाव पायनी ठाव नर विषय बोली भुलले जीवा आता याची कोण करील किवा नुपजय नारायणी भाव पवनी ठाव नर देह कोण सुख धरिले संसार जीव विषयात बोललेत महाराज याची कीव फक्त संतांना आलेली संतांनी खूप सांगून प्रयत्न केलाय महाराज आपल्याला होय आणि एक वारे सुटेल तातडी आणि एक वारे सुटेल तातडी पाटील बुवाची मग पडेल माडी याची बस पोरे लागतील देशोधडी देशोधडी लागतील देशोधडी देशोधडी पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो देखा तरी दुसरा येईल एका जनार्दनी आमचे काय जाईल 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 पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो देखा 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 डुगडुग ऐका डुगडुग ऐका पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा 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 कोणी बोलतो देखा कोणी बोलतो देखा टाळी वाजवा टाळी अक्षय खरं सांग खालतलच्या मंदिरात आपण पिंगळा म्हणला होता तूच वाजवायचा तू एवढूसाच होता तेव्हा. त्याला 14 वर्षे झाले नाही हीच चाल येते आणि या चालीवर लोक आता पैसे किती कमवायलेत पा ती तेव्हा केवढूशी असती त्या 12 वर्षाच्या आधी मी चाल म्हणलेली पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तू देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तू देखा मग सांग नाही महाराज पिंगळा म्हणा एक मला फोन आला कोण कोण शिंदे म्हणे महाराज
ते मनावर दातवण घ्या कुंकू घ्या मुरडची अंगी माधवची माये भाकर वाडे वाडे माया. प्रवीण शिंदे हे कोण आहे तो येतो म्हणे कीर्तनाला पण आलाच नाही. बघा ना कुंभ महाराज चाकुलीची मंडळी आली मौज्याची आली हे उद्धव महाराज जांबवून आले जिंतूर जवळून. कुठं राहिली ती जांब स्पेशल कीर्तनासाठी आले. वेळ आहेत का ते जांबवून यायला. जिंतूर पासून 12-13 किलोमीटर महाराज फक्त कीर्तनासाठी. पॉम्पलेट नाही महाराज मोबाईलवर कळालं म्हणले दिनकर महाराजाचं कीर्तन जायचं. सुंदर नियोजन असतं त्यांच्या गावामध्ये. मी कीर्तनाला जातो. भजन करा विठाला विठाला या संसार रूपी वृक्षाला महाराज जीव जन्माला आले पण माझे ज्ञानोबाराय म्हणले विषयी झाले. ज्यांचा विषय नारायण बनाय पाहिजे. जीव प्रतिज्ञा करून जन्माला आला घेईन मी जन्म तुझी चरण सेवा किंबहुना एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नुबस रात्रानी दिवस पांडुरंगाय. ही प्रतिज्ञा करून जीव जन्माला आलाय पण वैमान झाला. संत सांगून 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 थकले माहीत म्हणून या पिंपळ विषयी जीव जन्माला आले महाराज. पण साधू संतांनी काय केलंय अभंगाच्या तिसऱ्या पैलवरल्या माळी कोला करळ काढी 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 ससे वळीती वेठी रे ससे वळीती वेठी रे ससे वळीती वेठी रे डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके डंबाळ के उंबराला वाळके धन्यवाद शंकर महाराज. डंबाळके म्हणजे संत भरपूर आहेत जगामध्ये. संत काय कमी आहेत का महाराज. हे संतांच्या ताकदीवर राम मंदिर झालंय. कोणाच्या ताकदीवर झालंय. संतांच्या ताकदीवर झालंय राम मंदिर. डंबाळून डंबाळून संत आहेत कमी नाहीत. आणि काकडे बी भरपूर आहेत. आणि काकड्या मंदिराला विरोध करायला विषय माणसं. मी डायरेक्ट बोलणार आहे कारण मी जेली आहे मी कैदी आहे. मी एकदा जेल बघून आलोय. गावातल्या भऱ्यात लोकांना माहित नाही महाराज मी जेल बघून आलोय. लोक म्हणते ना कोणाचा धुरा फोडला जेल. मी म्हणत नाही कोणाला सांगत. आता माझ्यासोबत आले लोक ते नंतर आले होते. ते लोक आजही आहेत काही गेले. मी सांगतो तुम्हाला 1997ला सत्याग्रह होता दिल्लीला जंतर मंतरवर साधू संतांचा. मंदिर वही बनाएंगे. आम्हाला अटक केली.
अटक म्हणजे आम्ही जिथं कार्यक्रमाला गेलो तिथून त्याच्या गाडीत बसवून आमच्या जागेवर नेऊन सोड, पण रेकॉर्ड तर लागलो ना आम्ही. एवढी कुठं जेलात बसू ते नेऊन. 1997ला दिवा लावला आम्ही, पण प्रकाश या वर्षी पडला. हे कोणाला माहिती आम्हाला जेल झालेला. आता सांगतो तुम्हाला, त्याच्या अगोदर त्याच्यानंतर 3 वर्षानं पुन्हा दिल्लीला जायचं होतं. गावात चर्चा झाली, दिल्लीला जायचं. प्रसाद महाराज 110 लोकांची यादी झाली. आत्ता लोक सांगितलं नाही, पण आता सांगतो कीर्तनात 110 लोकांची यादी झाली. निघायचा दिवस ठरला. फोन नव्हते तो महाराज मग नाही जमत. मला काय झालं, मी मथारी नाही म्हणाल. याच्या मथारीचे कान दुसऱ्यान भरले. येडी झाली काय गंगू भाभी, बाम टाकतील तिथं, मारून टाकतील. पोरग जाऊ दिली दिल्लीला, जाऊ दे नका. 100 कटले 10च राहिले. त्या 10तले नावं सांगतो तुम्हाला. आता राम मंदिरासाठी जे तेव्हा उदार झाले, मरायला तयार झाले, माझ्यासोबत आले, त्यांची नावं सांगतो. पहिलं नाव ज्ञानूजी वाघमारे, मरून गेले बिचारे, माझ्यासोबत होते दिल्लीला. नंबर 2 पुंडलिक सांगळे. नंबर 3 पुंडलिक हौसाजी गरकळ. मावशी इथं बसेले म्हणे, बाबू मग मथार सांभाळून आण बरं. मग आम्ही एकदा रेल्वेतून उतरायलो, त्या खिसा कापणाऱ्या दिलं लोटून. ते काका पडे माग, अरे दिनू काय झालं रे, माल पडत होतो ना. काका तुम्ही पडत नाही, तुमचा खिसा पहा. हात घातला, हात गेला खाली, मला तुमचा खिसा कापला. काय गेले 2-3 कागद गेले. हे नंबर 3 पुंडलिक हौसाजी गरकळ. नंबर 4 मी. 5 नंबर विष्णू विश्वनाथ गीते. त्याच्यानंतर गजानन विठ्ठल सानप. त्याच्यानंतर रामेश्वर हरिभाऊ चोपडे, ज्यांची मशीन आता तळ्यावर आहे, विचारून घ्या का देवी. आणि पुन्हा दोघं होते, मला ते आठवणत आता. हे 10 जण जीवावर उदार होऊन दिल्लीला आले होते राम मंदिरासाठी. त्यातले मला वाटतं फक्त ज्ञानूजी वाघमारेच गेले, बाकीचे सगळे जिथे येत. अजून विचारून घ्या आले होते का नाही. ते नंतरच्या कार्यक्रमाला होते. ज्ञानोबा माऊली वाकदचे लोक ते नंतरच्या कार्यक्रमाला होते. म्हणून मी जेली आहे. आणि एकदा जेलात जायचं. पुन्हा माणूस जेलात गेल्याशिवाय फेमस होत नाही. जे लोक जेलात गेले ते फेमस झाले. आपल्या गावातली एक जुनी मूर्ती आहे महाराज, ज्यांना काही काळामध्ये जेल झाला होता दिल्लीला, अटल बिहारी वाजपेयी सोबत. त्या व्यक्तीचं नाव आहे शिवरामजी डोंगरे. हे इतिहास या भूमीचा. काय सांगतील बाहेर गावची कीर्तन का. 2-4 चाली म्हणल्या, इकडं तिकडं सांगितलं झालं. अरे ज्याचं त्यालाच माहित असते. विठाला विठाला. एक व्यक्ती मग तो होऊन गेल्या भूमीमध्ये, ज्यांनी पूर्ण आपलं जीवन धर्मासाठी समर्पित केलं. त्या माणसाचं नाव आहे कडूजी तात्या चोपडे. काय केले आपण कडूजी तात्यासाठी सांगा बरं. आता काय केलं आपण. मी बोललो त्यांच्या नाताला, अरे पंगत घे, तात्याचा फोटो पॅम्पलेटवर टाकायचा आहे. म्हणून गेल्या वर्षी तात्याचा फोटो पॅम्पलेटवर टाकला. मी जुन्या माणसाला बेमान होणारा माणूस नाही आणि नव्याच्या मागं राहणार नाही. विठाला विठाला. पहिला भरल्या माळी बोला करड काढी. पहिलं भरल्या माळी. साधू संत जमिनीत उत्तम प्रकारे पीक काढणार आहेत. पण पीक कोणतं, जे पीक कधीच नाशाला कारणीभूत होत नाही असं पीक. सध्या हे पीकच हे साधू संतांनी काढलेलं. जमीन चांगली आहे पण पडीत पडली. अशी जमीन होऊन गेली या भारत देशामध्ये. चांगली जमीन होती पण पडीत पडली. तिच्यात पीक काढणारे संत आहेत आणि त्या जमिनीचं नाव आहे महर्षी वाल्मिक. वाल्मिक कसा होता सगळ्याला माहिती आहे. चोरटा वाल्मिक रामनामी रथ, तो एकतर रामनामी. पण पुराणात प्रसिद्ध झाला. व्यासाने झाल्यावर लिहिलं, पण वाल्मिकांनी तसंच लिहिलं. अगोदर लिहिलं आणि देवाला तसं वागावं लागलं. म्हणून वारकऱ्याच्या मुखात दररोज वाल्मिक आहे. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक धरती. माझ्या ज्ञानोबाराने वाल्मिकाला हरिपाठात नौकेत बसवलेलं आहे. एवढी पडीत जमीन होती महाराज. जंगलात लूटमार करायची, हिसकून घ्यायचं, प्रपंच धकवायचा.
नारदाच्या लक्षात आलं ही जमीन चांगली आहे, चांगलं पीक येते या जमिनीत, पण या जमिनीत आपल्याला मेहनत करावं लागत. नारायण नारायण. वाल्मिक धावून गेले अंगावर मारण्यासाठी. नारद म्हणून म्हणले बाबा का मारतो रे मला, माझ्याजवळ हाय काय फक्त विना आहे. विना आहे फक्त, तुला विना घ्यायचा काय, कोण घ्यायला ते विना म्हणले, तुझ्याजवळ म्हणले माझ्याजवळ काहीच नाही. नारद म्हणले मला मार, मी मरायला तयार आहे, पण तुमच्या घरच्याला विचारू नये माझ्या पापाचे भागीदार होता का म्हणून. पापाचे भागीदार. वाल्मिकाला वाटले साधू लबाडे पळून जाईल, नारदाला बांधून टाकलं आणि वाल्मिक घरी गेले आणि पत्नीला बोलावलं. अहो ऐकलं का, काय म्हणता, इकडे या, इकडे या. काय, मी दररोज कमाई करून आणतो, लोकाला मारून त्यांचं धन आणतो, तुम्हाला देतो, हे माझ्या हातून पाप व्हाले, तुम्ही खायले, पण माझं पाप घेता का कोणी. बायकोन पाप घेता का, वार्य वा आम्ही नाही घेत. पोराला विचारलं, पोरग म्हणे अजिबात नाही. सुनेल विचारलं, मामाजी तुम्हाला कोण सांगायला लोकाला मारायचं, आम्ही कशाला पाप घ्या, आम्ही नाही घेत. सगळेच नाही म्हणले. वाल्मिकाचे डोळेच उघडे, वापस गेलं, त्या नारदाला सोडलं. म्हणले नारद तुम्ही म्हणाले तेच खरंय, कोणीच वालीदार नाही, कोणी घेणं झालेलं पाप निसरण करण्यासाठी नारदा मी काय करू सांगा. ते म्हणजे राम राम नाही, राम राम नाही म्हणणार, मला मारायची सवय, मी मरा मरा म्हणे, मरा मरा म्हण. लेकराला शाळेत जसं येईल तसं शिकवा, पहिलीतल्या का त्याच्या बापाला येईल तसं शिकवा. हे त्या म्हणे चार, ते म्हणते चाल, चार म्हण, चाल चार चाल, अरे चाल येत नाही ना म्हणते, म्हणून ते चाल चाल म्हणते पाच, काय म्हणत ते पा. अर्भकाची साठी पंथे हाती धरली पाटी, जसं येईल त्याला तसं. नारद म्हणाले बरोबर आहे ना, बरोबर आहे, मग मी काय करू. मन मारा मारा म्हण, मारा 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 मारा. मग काय झालं, राम 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 झालं. कोण काढलं पीक, नारदानं. आता चला पुन्हा पुढं सांगतो तुम्हाला. पहिलं वरल्या माळी कोल्हा करड काढी. वाल्मिकाच्या जमिनीत नंबर 1चं पीक काढलं, भक्तीचं पीक काढलं, रामनामाचं पीक काढलं. आता बघा पैलवरल्या माळी कोल्हा करड काढी. कोणतं पीक घेतलं साधू संतांनी, करडीचं. करडीचंच पीक काय घेतलं, दुसरं पीक नव्हतं का ज्ञानोबा राहायला. करड म्हणजे काय, करड म्हणजे वरून काटे आतून प्रेम. करड कशी दिसायला, करड कशी दिसायला, त्याच बरोबर आहे, पाहिले ते. ए रामू करड कशी आहे, ढवळी का पांढरी. बर पांढरी. बर करडील कधी किडा लागतो का, लक्षात घ्या, माझ्या ज्ञानोबाराचं व्याख्यान आहे. पहिलं वरल्या माळी कोल्हा करड काढी. अरे करडीचं पीक म्हणजे सात्विक पीक आहे, करडीला कधीच किडा लागत नाही. किती दिवस तुला तशी केलेली भक्ती कधीच वाया जात नाही, हे ज्ञानोबारात. पहिलं वरल्या माळी कोल्हा करड काढी, सशे वळती वेठी रे. कोणते सशे, जे भक्तीपासून दूर राहिले. हे भगवान मुरकुटे 2-4 म्हातारे दोरी वळत बसले पारा जुन्या दोऱ्या, ते ताकाचा पिळा. काही ऐकायचं एकन करायचं. साधू संतांनी करडीचं पीक काढलं. अरे वरून काटे पण आतून प्रेम आहे. ही पडीत जमीन सुपीक केली माझ्या ज्ञानोबारायांनी. पहिलं वरल्या माळी कोल्हा करड काढी, सशे ओळती वेठी रे. विठोबा रखुमाई, 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 कीर्तनात अध्यात्म पाहिजेत, अध्यात्माशिवाय कीर्तन नाही. अध्यात्म विद्येचे धाविलेशी रूप चैतन्याचा दीप उजळलेला.
अध्यात्मात पाहिजे. 2 मिनिटं अध्यात्म सांगतो तुम्हाला. ए पोरा, किती तू? हा, 8वी. 2तून 1 गेल्यावर किती राहिले रे? ए बाकीच्या मुकिरा, 2तून 1 गेल्यावर किती राहिले? ए 2तून 1 गेल्यावर किती राहिले? हा, 1. किती राहिले 2तून 1 गेल्यावर? 1. ए 2तून 1 गेल्यावर झाले कर 1. ओ चोपडेत ना काष्टे. 2तून 1 गेल्यावर बरं जाऊ दे. परमेश्वर 2तून 1 गेल्यावर किती राहिले? 2. हा, आणि नाही राहिला तर 2. हा, टाळ्या वाजवा भगवानसाठी. याला कोणतरी सांगितलं 2तून 1 गेल्यावर 2च राहतात. तुम्हाला झाले महाराज पिसाळलं राहता. आपलं कीर्तन 12 महिने ध्यान राहिलं पाहिजे. माय बापू किती महिने? 12 महिने. 2तून 1 जाणं, 2ला 2 कायम. याच्यात अध्यात्म आहे. मी तुम्हाला कृती करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ये इकडं. हे किती आहेत? आता 2तून 1 जाऊ द्यायचा आपल्याला. 2तून 1 काढायचा. 2च राहिले पाहिजेत. इकडे रे, इथं बरा. फक्त याच्या मधातून चालत जाय. हे 2तून 1 गेला. हल्ल्या का 2तला 1 तरी? 2ला 2 कायम. हे अध्यात्म. 2तून 1 काढायचा आहे. 2ला धक्काच न लागला पाहिजे. त्याचं नाव आहे भक्ती. हे 3 कोणते? ऐका. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. रजोगुण काढून द्यायचा नाही, तमोगुण काढून द्यायचा नाही. रजोगुण जर नसल तर पोरायला पोरी कोणी देणार नाही. एरी मिळणं समजा. कोणाला ते पोरगे काय कामी कामी नाही. ते रजोगुण नाही. रजोगुण काढून द्यायचा नाही, तमोगुण काढून द्यायचा नाही. अहो तमोगुण जर नसेल तर बायको दररोज मारेल किंवा. पण त्याच्यातून एक अचूक काढून घ्यायचा. तो कोणता काढायचा आहे? माझ्या नाथ महाराजाला विचारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझराय. कोणता? सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे जरा. अग ग ग ग ग देवा र देवा, काय मी करू? विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. सत्य उतार्या येऊन अवघी चारली पुन्हा पुन्हा. वा वा, माणसं का मारात? कीर्तन हो द्या, फक्त मला भारूड सुरू करू द्या. गावात घरी माणूस राहिला तुम्ही आपल्याला. मी खानदानी भारुड आहे. मी काय असा नकली असा भारुड्या नाही माय बापू. सत्वगुण काढून घ्यायचं त्याच्यातून. आणि या दोन्हीच्यावर सत्वगुण पाहिजेत. त्याचं नाव आहे परमार्थ. म्हणून तो 2तून 1 गेलाच पाहिजे. 2ला धक्का न लागला पाहिजे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, अनुभवे बिन गुरु महिमा जाणते रे. एकदा गोड भजन म्हणायचंय. मला वाटतं जागराचा कार्यक्रम आहे नंतर. हो, आपलं आवडतं घेऊ. पण चिठ्ठी आली. चिठ्ठी आई आहे, ती चिठ्ठी जीव घेऊया. पण बापू मी म्हणतो मी आधी 5 कीर्तन झाले. तुम्हाला काय रोग आलता का त्याला पावडा म्हणायला व्हायला? तुम्ही त्याला म्हणाला नाही ना महाराज, ते म्हणत नाहीत ना. हा, आता चिठ्ठी आली बापू. पण जागरावले येऊन बसले. तर गोड भजन म्हणायचं वारकरी संप्रदायाची. आणि मानव हरिओम ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 हा 2 चिठ्ठ्या आल्या. हिचं सांगतो म्हणजे माझ्या आवाजाला जोर येत नाही, तिला जोर लागतोय. तिचं पाहू रुमाल सोड्यावर. हे गावकरी मंडळींना सूचना आहे. भगवान शंकराच्या मंदिराजवळचा सप्ताह, भारद्वाज मुनी आश्रमातल्या सप्ताह 3ऱ्या महिन्याच्या 12 तारखेला आरंभ होणार आहे. महाशिवरात्र 8 तारखेची आणि 12 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आणि पखवाज वाजवायला हेच चिमणं पाखरू आहे. असो, ही सूचना झाली. या चिठ्ठीचा झाला मान. हिचा अपमान करत नाही, कारण गावात राहायचे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. कोणाच्या प्रसाद रूपी आधारावर ज्ञानोबा बोलले. गुरुला पुढं घातलंय. अनुभवे बिन गुरु महिमा न जाणते रे. जीवनामध्ये भक्तीचा अनुभव आला पाहिजे. अनुभव हीच खरी सत्यता आहे. एकदा सत्यता आपल्या हृदयात बसली नाही बा, काहीच आवडत नाही माणसाला. देवाशिवाय काहीच आवडत नाही. फक्त देव देव देव. अखंड जागा स्वप्नात जरी असलं तरी देवच माय बाप. उन्मनी अवस्थेचा परमार्थ करतो तो माणूस. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. लावा उन्मनी टाळी टाळी शेनी बाळी. अखंड वनमाळी हृदयांतो. निवृत्ती देवी साधिली राणीवार पले बाब इंद्रियाचे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. अनुभवे बिन गुरुमय मा जाणते रे. डंबाळकी उंबराला वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे. विठाला विठाला चेक आवाज वाढव. चेक चेक चेक. वंदन माझे साधू संताला. वंदन माझे साधू संताला. न वंदन माझे श्री गणेशाला. वंदन माझे हनुमंताला. ऐका सज्जन, ज्या वीर पुरुषाच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हा वारकरी संप्रदाय जिवंत राहिला. काय केले माझ्या राजाने. वंदन माझे साधू संताला. न वंदन माझे श्री गणेशाला. वंदन माझे तुळजा भवानीला. वंदन माझे तुळजा भवानीला. शाहीर भक्त गातो कवनाला वो राम राम. 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 थोर माता या महाराष्ट्रामध्ये नवे विदर्भ प्रांतामध्ये राजा सिंदखेड तालुक्यामध्ये संकट आले हिंदू धर्माला. संकट आले हिंदू धर्माला. आणि चिंता पडली जिजामातेला. अरे माझ्या जिजामातेला चिंता पडली. तरुण मुलीच्या कंपाळाचं कुंकू बसल्या जात होतं. गाव फोडून बाळ रडत होती. बाळाच्या समोरून आई पळून नेल्या जात. काही संकट आले. चिंता पडली जिजामातेला. नवस बोलली तुळजा भवानीला. नवस बोलली तुळजा भवानीला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगदूत बोधे दे तुझार पिलान देवी फुलवारा बांधिला. फुलवारा बांधिला. तुझ्या फुलवारा बांधिला. फुलवारा बांधिला. आई देहरूपी फुलवारा मी तुला समर्पित करते. वैदिक सनातन धर्माच्या रक्षणासाठी. जगदंबा माता
माझ्या माऊल्यांच्या कंपाळाचं कुंकू सुरक्षित राहावा माझ्यामध्ये वरदान मागते मी तुला आई हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मागलं तुळजा भवानीला आई एक पुत्र दे ग मला जगदंबा पावली नवसाला जगदंबा पावली नवसाला 9 महिने 9 दिवस आला 9 महिने 9 दिवस आला वो गडावर प्रकाश पडला चिंता पडली रे माझ्या जिजा मातेला 9 महिने 9 दिवस आला ना माझा शिवाजी जन्मला हो राम राम 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 9 दिवस आला माझा वीर शिवाजी जन्माला नाव घातले माझ्या शिवबाला माझ्या काजळ त्याच्या डोळ्याला तिलक लाविला भाळाला पाळण्यात घातलं शिवबाला अंगाई गाते माझी जिजा माता माझ्या शिवाजी राजाला ए शिवबाबाला भाळा जो रे शिवबा तोपर्यंत नयान भाळा शिवबा रे बाळतानया शिवबा झोपले माझ्या बाळान बाळ शिवबारे 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजा माता की कर्मवीर संभाजी महाराज जय श्रीराम जय जय श्रीराम पुन्हा काही किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ऑक्सिजन व्हायले हो अरे भावा आणि भाकर ने ना सांग तुला भूक लागल अरे 6 महिने बर्फात राहावं लागतं रे बोट वाकत नाही रे त्या बर्फात असं बोट सुरू ठेवून लागतं माय बापो कशाचं पाणीन कशाचं काय अरे ज्याने तळहातावर प्राण घेऊन या देशाची सेवा केली अशोक साहेब सोगे मिलिटरी मंच्या चरणी माझा प्रणाम आहे कमी तुमच्यासारखे लोक देश धर्म आणि भागवत धर्म देशाचं रक्षण केलंय बर्फात भरून महाराज माझी भासत जवाई मिलिटरी म्हणून दे ते मला सांगतात महाराज तशी नोकरीच नाही महाराज कोणाची आठवण आली ती बर्फात पाहायला लागते डोळ्याला ती बंदूक हातात फडकून आते सावधान अरे ते जागे आहेत म्हणून आपल्याला झोप येते ए मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी दो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी
एखाद्या माऊलीचा मुलगा सुट्टीवर याव बळीराम भाऊ, एखाद्या माऊलीचा मुलगा सुट्टीवर याव 15 दिवसाची सुट्टी असावं त्याला, 8 दिवस व्हाव घरी आले हा, पण 8 दिवसात त्याला कॉल येतो जल्दी आणा बहुत जरूरत आहे. हे आई मला निघायचं सकाळी माझी थैली बघ. अरे बाळा 8 दिवस सुट्टी नाही नाही मला जायचंय देश संकटात आहे. धारा लागतात त्या आईच्या डोळ्याला, धारा लागतात. बाळा सावधान. स्वप्न आहे महाराज, काय बोलायलेत लोक. किती संघर्ष झाला, रक्ताचे पूर गेलं रे, राम मंदिरासाठी रक्ताचे पूर गेलं, पण वस्तादान बांधलंयच राम मंदिर. अयोध्या तो झाकी है, मथुरा काशी बाकी है. वो भी लेंगे, वो है तो मुमकिन है. त्याला कोणी शिवा देत असं मला वाटतं त्या 2 मला शिवा द्यावा, पण देशाच्या पंतप्रधानाला शिवा देऊ नये. अरे आई मेली स्वतःची, फक्त 10 मिनिटं घरी थांबला, फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटात आईचा कार्यक्रम केला आणि देशाच्या सेवेसाठी दिल्लीला वापस गेला. काही मुरदाड अवलादीचे लोक आहेत, मुरदाड अवलादीचे ज्यांना धर्मप्रिय नाही. धर्म हृदयात ठेवा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन येथे माझे उरले पायी नुन्ने ते पुर ते अधिक ते सर ते करून घ्यावे. झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या मायबापांच्या चरणी भगवान परमात्मा सर्व नियोजन करणारी मंडळी, सर्व टाळकरी